तर आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होताना सुमित एका बाजूला, सुमित दुबे आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला रोहित, हे दोन बॅटर. तर अफजल येतोय. पहिला चेंडू या ठिकाणी पाहिला तर अगदी पायावर टाकला होता. सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूची सुरुवात सिंगल रन्सने करतोय तो म्हणजे सुमित. आपण पाहतोय एका बाजूला शिवराज्य वेऊर संघ ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला फैजल 11 टायटन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू आता मात्र सरळ टाकला होता. याच्याकडे कौशल्य आहे. जर पाहिलं तर हा गोलंदाज आपण पाहतोय ऑफ ब्रेक देखील करतोय, सरळ चेंडू देखील फेकण्याचं काम जर पाहिलं तर फैजलच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आपण पाहतोय आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय तीन चेंडू मागे 3 धावा नक्कीच जमवल्या जात आहेत. हा पुढचा चेंडू असेल. आता मात्र पहा ऑफ ब्रेक होतोय चेंडू. अगदी ज्या पद्धतीने शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं, विचार केला तर रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. रोहितला आपण या वर्षीच्या हंगामामध्ये ओपनर मध्ये या पाहायला मिळत आहेत. वेऊर संघाकडून इम्प्रूव्ह केलाय आपल्या स्वतःला. इथे मात्र गॅप शोधलाय. या फलंदाजाला फॉर्म मध्ये येणं खूप गरजेचं आहे, कारण की हाच जर फलंदाज जर पाहिला तर अटॅकिंग फलंदाज आहे. बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये जर पाहिलं तर यस, एक विनंती आहे या ठिकाणी, कोणाला बाईकची चावी जर भेटली असेल तर प्लीज इथे आणून द्यायची आहे. यस, चावी आलेली आहे, चावी आलेली आहे. थँक्यू निलेश भाई. इथे मात्र चावी आपल्यापर्यंत पोहोचवली त्यांनी, अगदी अनाउन्समेंट केली आणि निलेश आपण पाहतोय पॅराडाईज संघाचा, त्याने मात्र ही चावी आमच्यापर्यंत पोहोचवली. खूप खूप धन्यवाद आहेत. चला आपण थोडीशी घाई करा, प्रत्येक चेंडूवर फील्ड सजवू नका. सूर्य येतोय गोलंदाजी मार्कवर, षटक क्रमांक दुसरं घेऊन पाहतोय या ठिकाणी सुमित. फटका तर खेचला. इथे मात्र गॅप मध्ये विकास होता त्या ठिकाणी, मात्र विकासच्या गॅप मधून खेळून काढलाय. चेंडू निघून जाईल, सरळ सीमारेषे पार येतोय. ह्या वेऊरचा पहिला चौकार, जबरदस्त मात्र चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 4ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या होते ती म्हणजेच 13 धावा. 13 धावा झाल्या आहेत. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोनकडे. आणखीन एक सूचना आहे, इथे एक यामा गाडीची चावी सापडलेली आहे, कोणाची असेल त्यांनी घेऊन जायची आहे. ओळख पटवायची आणि घेऊन जायची आहे. इथे मात्र आपण पाहतोय यस, मुबारक भाई, आपका चाबी है, लेके जाओ भाई. तर आपण पाहतोय चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय 3. 14 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. पुढचा चेंडू 15 धावा आहे. 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र अँगलने चेंडू नक्कीच फेकण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूवर जर पाहिलं तर सूर्या रन्स देत नाहीये. डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू झाले आहेत. पुढचे 2 चेंडू अजूनही बाकी आहे षटकातील. पुन्हा एकदा सूर्या. फटका तर खेळलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे रियाज आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय त्यांनी. इथून जर पाहिला तर हलकीशी एज होती. सुमितचं विकेट खूप महत्वाचं होतं, किमतीचं विकेट. इथे मात्र पाहतोय क्षेत्ररक्षण थोडीशी चुकी करतोय क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होत आहे ती म्हणजे 16 धावा. चला 16 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आजच्या या पॅनल मधून जर पाहिलं तर हा फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
इथून सेकंड राऊंड आपण पाहणार आहोत क्वालिफाय मॅच. अंतिम 8 मध्ये टॉप 8 मध्ये जाण्यासाठी कोणता संघ सज्ज असेल, या संघामधून जो विजयी संघ आणि समोरचा संघ जर पाहिलं तर पॅराडाईज संघ इथे मात्र सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवर विकास आपल्याला पाहायला मिळतोय, सज्ज आहे गोलंदाजीसाठी. तर पुन्हा एकदा सुमित चेंडूवर इथे मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू जर पाहिला तर बाहेरच्या बाजूने जात होता, छेडछाड करण्याचा प्रयत्न केला सुमित यांनी आणि तदनंतर पाहिलं तर नक्कीच विकेट पडतोय. पहिला गडी बाद होईल तो म्हणजे सुमित या नावाने. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूवर नक्कीच विकेट मिळाला. एक गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल आपल्याला पाहायला मिळाल देखील इन्फॉर्म आहे, परंतु पाहूया या मैदानावर कशा पद्धतीने खेळेल. विकासच्या विरोधात मात्र त्यांना खेळावं लागेल. राहुल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगल्या पद्धतीने इथे मात्र आपण पाहतोय चेंडू रिलीज केला. चेंडूवर पाहिजे तसा फटका आला नाहीये आणि चेंडू जर पाहिलं तर सिंगल रन साठी धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्ड धावसंख्या 17 धावा. विकास पुणे एकदा सज्ज झालाय तो म्हणजेच रोहित. आता मात्र इथे पाहायला मिळेल चेंडू अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने वळवायचा होता. पोझिशन देखील घेतलेली होती, परंतु चेंडू थोडासा हलवार पद्धतीने आला, त्याला खेळता आलं नाहीये आणि सरळ चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. कुठलीही धाव येणार नाही. डॉट चेंडू येतोय. 3 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतोय धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2024 हे सुरेख आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वर लागली जाते. आतापर्यंत 18 धावा, 18 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी नक्कीच बाद झाला. 18 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. विकास पुणे एकदा या चेंडूला सुरेख सुरेख रिलीज केलंय, परंतु रन्स मिळणार नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अफजल याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि डॉट चेंडू येताना शेवटचे चेंडू या षटकातील चांगले षटक. नक्कीच आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या आहेत. एक गडी देखील बाद झालाय. स्वीप केलाय चेंडूला, तिथे मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीने चेंडूला आसिक जर पाहिलं तर आसिक आपल्या शरीराची कधी पर्वा करत नाहीये. जेव्हा जेव्हा आपण त्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामध्ये त्याला पाहिलं जातंय स्क्वेअर लेग मध्ये, तोच आशिक आपल्याला पाहायला मिळाला. पुण्याची एकदा धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा, 19 रन स्कोर कार्ड के ऊपर. रियाज येतोय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. टायटन संघाकडून सज्ज झालाय. षटक क्रमांक जर पाहिला तर 4थं. आतापर्यंत 3 षटक खूप चांगल्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये तब्बल जर धावांचा विचार केला तर 9 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर 7 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तिसरं षटक फक्त 3 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. 4थं षटक आपण पाहतोय. इथे मात्र फटका तर सुरेख आहे. काय क्षेत्ररक्षण, परंतु या ठिकाणी लल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आसिकने देखील प्रयत्न केला होता, परंतु लल्ला त्यावर आला आणि तदनंतर पाहिलं तर इथे चौका अडवलाय. इथे मात्र आपण पाहतोय पुण्याचे एकदा रोहित सज्ज आहे हा पुढचा चेंडू खेळण्यासाठी. हो, गतिवान चेंडू आहे. आसिक चेंडूवर आलाय. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पुन्हा एकदा. थ्रो देखील चांगली होती, परंतु गॅदर करता आलं नाहीये. चेंडूवर जर पाहिलं तर रियाज आपल्याला पाहायला मिळतोय.
2 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. येणारे 4 चेंडू नक्कीच एक दोन मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे शिवराज्य वेऊर संघासाठी. इथे मात्र मिस केलाय चेंडूला राहुल. विकेटचं पतन होताना अगदी मधली यष्टी उद्ध्वस्त करताना आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज. पुनश्च एकदा आपण पाहतोय मिस्टर रियाज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सोनू. चौथा चेंडू असेल रियाज याचा. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी डिक्लेअर झोन कडे चेंडू जाताना आसिक चेंडूला अडवतोय. रन्स मात्र जर पाहिलं तर सिंगल मिळेल. इथून जर पाहिलं तर 2 चेंडू खूप महत्वाचे असणार आहे. मोठा फटका मारावाच लागेल. रोहित आता मात्र नाही. सिंगलने स्ट्राईक बदलतोय. स्ट्राईक पुन्हा एकदा सोनूला आणून देतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाते आतापर्यंत 23 रन्स 23 धावा. इथे मात्र पाहतोय शेवटचा चेंडू डॉट येतोय. 23 धावा धावफलकावर आहेत आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता असेल. आपल्याला सुरुवात होताना गतवर्षीचा जर पाहिला तर चॅम्पियन संघ फ्रेंड चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता टायटन संघ. आणि आज तोच दिवस
मात्र नक्कीच पाहायला मिळेल. इथे मात्र स्पर्धा वेगळी आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक टॅपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या चेंडूवर मिळतील 4 धावा. जबरदस्त इन्फॉर्म फलंदाज जर पाहिलं तर इथे मात्र अफजल बिल्ला या नावाने ओळखला जातोय. पहिला चेंडू टॅप केलाय. आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा पायावर चेंडू टाकला होता. सिंगल रन्स मात्र घेतलं जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 5 धावा आतापर्यंत जमवल्या जातील जिंकण्यासाठी. जर पाहिलं तर 24 धावांची नक्कीच टार्गेट ठेवलं गेलंय 24 चेंडू मागे, परंतु आतापर्यंत 5 धावा ज्या पद्धतीने जमवल्या आहेत. पुन्हा एकदा हो, आता मात्र दीपक आपल्याला पाहायला मिळतंय. अफजलची बॅट चांगली लागली, त्याला मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम या ठिकाणी नक्कीच करतोय. फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू गतिवान होता, चांगल्या पद्धतीने रिलीज केला. राहुलच्या माध्यमातून आपण पाहतोय हा चेंडू डॉट फेकला गेलाय. हो, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता चेंडूवर. इथे पाहिलं तर काय घडलंय पंच मात्र नक्कीच दर्शवतील. पंच मात्र 3 पंच एकत्र येताना धीरज मोरेचा देखील आपण पाहतोय यामध्ये सहभाग नोंदवला जाईल. 3 पंच एकत्रित येताना ब्रह्मा विष्णू आणि महेश अशी भूमिका आज पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते. कारण या स्पर्धेमधून जर पाहिलं तर देवता मानले जात आहेत पंचांना, त्यांच्यावर पूर्ण डिसिजन असतो. हाच डिसिजन काय आहे हा मात्र पेंडिंग आपल्यापर्यंत आहे. बघूया, अगदी कमी वेळ घ्या आणि जो काही डिसिजन असेल तो नक्कीच निर्णय आपण देऊन द्यायचा आहे. चला पंच डिसिजन द्या आपण. चला अंपायर डिसिजन द्या आपण, जे काय असेल डिसिजन. नक्कीच आपल्या जागेवर जातील अंपायर आणि जो काही डिसिजन असेल तो मात्र इथे दिला जाईल. यस, गडी बाद आहे. इथे मात्र पंचांकडून इशारा येतोय की गडी बाद आहे. रिव्ह्यू फक्त आपण जर पाहिलं तर नो आणि वाईट साठी आपण वापरू शकतायत. एक रिव्ह्यू ठेवला गेलाय, परंतु एज कटचा रिव्ह्यू आपण घेऊ शकत नाही. इथे मात्र पाहिलं तर पहिला गडी बाद होतोय. मिस्टर अफजल या ठिकाणी बाद आपल्याला पाहायला मिळाला. मात्र दीपक आपल्याला विनंती केली जाईल आपण क्रीजवर थांबायचं आहे त्या ठिकाणी. धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा आतापर्यंत. तर अल्ताफ येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अफजल बाद झाल्यानंतर अल्ताफ आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र शॉर्ट चेंडू आहे, दिशा दिली आणि जबरदस्त. एकंदरीत जर पाहिलं तर 9+4 म्हणजे 5 धावा येतील. एकंदरीत धावांचा विचार केला तर स्कोरबोर्डवर आता मात्र धावा लागल्या जात आहेत 11 धावा. अगदी लो स्कोरिंग मॅच आहे. आपण पाहतोय 24 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता असताना आतापर्यंत 11 धावा या नक्कीच स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय आणि या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहेत 11 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 13 धावांची अजूनही आवश्यकता असेल. सुमित येतोय गोलंदाजी मार्कवर.
इथे मात्र दीपक स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, अगदी वेगवान चेंडू टाकण्याच्या नादात थोडीशी दिशाहीन होते. चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 12 धावा आपण पाहतोय. इथे मात्र स्ट्रोक तर खेळलाय परंतु चेंडू निघून जातोय डिक्लर झोनकडे. एक धाव आणखीन मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल ती म्हणजे 13 धावा. 13 धावा झाल्या आहेत. 24 धावांचं लक्ष आतापर्यंत आपण पाहतोय. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा टॅपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. चेंडूवर चांगली फील्ड पाहायला मिळाली. अल्ताफच्या माध्यमातून आपण पाहतोय हा स्ट्रोक खेळला होता. पुन्हा एकदा अल्ताफ. अहो, सिंगल रन्स घ्यायची आहे परंतु इथे इथे नक्कीच आपण पाहतोय गडी बाद झालाय. अल्ताफ बाद होताना आपण पाहतोय. लल्ला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर सुमितने थोडस दबाव टाकण्याचं काम केलंय. लो स्कोरिंग जरी मॅच असली धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजे 13 धावा. एक वाईड आहे, एक सिंगल, एक रन आउट आहे ना. 3 चेंडू झाले आहेत आतापर्यंत. 3 चेंडू झाले. दोन रन. ते मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा या चेंडूवर खेळला गेला सिंगल रन्स. इथे मात्र आपण पाहतोय अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 8 धावांची आवश्यकता आहे. सिंगल अजूनही काढलं जात आहे. 13 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 7 धावा. सामना जर पाहिला तर जसं रंगायला हवा होता तसा मात्र रंगला नाही. आपण पाहतोय रात्रीचा माहोल आहे. इथे मात्र पाहतोय नो चेंडूवर 1+1 2 धावा येतील. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता असेल. 19 धावा या स्कोरबोर्डवरती होत आहेत. 5 धावांची आवश्यकता आहे. पॅराडाईज संघ आपण देखील रेडी राहायचं आहे. यानंतर आपला सामना. इथे मात्र चौकार मारली जाते. खराब क्षेत्ररक्षण राहुलच्या माध्यमातून चेंडूवर चौकार मिळते आणि सामना जर पाहिला तर स्कोर लेवल या ठिकाणी नक्कीच होईल. एका धावेची आवश्यकता आहे. ते मात्र फटका तर होता टॅपचा. सिंगल रन्स घ्यायचा आहे आणि सिंगलने इथे जर पाहिलं तर सामना फिनिश होतोय आणि या ठिकाणी